नमस्कार, मी इंदिरा. न्यूज अनकटच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सविस्तर वृत्त पाहणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. जयंत पाटील यांनी मध्यरात्री बावनकुळे यांची गुप्तपणे घेतली भेट. भंडाऱ्यात रामनवमीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आभार सभा. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी काँग्रेसचे संदीप फडतरे. आणि यवतमाळात मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींचे दारूबंदीसाठी उपोषण. आता पाहूयात सविस्तर वृत्त. राष्ट्रीय काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोमवारी मध्यरात्री भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतल्याची मोठी बातमी समोर आली आहे. या भेटीमुळे जयंत पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. जयंत पाटील यांनी सोमवारी मध्यरात्री चंद्रशेखर बावनकुळे यांची त्यांच्या मुंबई स्थित बंगल्यावर भेट घेतली असून भाजपच्याच एका ज्येष्ठ नेत्याने या दोघांची भेट घडवून आणली असल्याची माहिती सूत्रांकडून कळते. दरम्यान जयंत पाटील यांनी सुद्धा या भेटीला दुजोरा दिला असून सांगली जिल्ह्यातील काही प्रशासकीय गोष्टींबाबत चर्चा करण्यासाठी बावनकुळे यांची भेट घेतल्याचं त्यांनी सांगितलंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रामनवमी निमित्त भंडाऱ्यात आभार सभा होणार असल्याची माहिती भंडाऱ्याचे शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी दिली आहे. जागतिक दर्जाचं जलपर्यटन केंद्र आणि विविध विकास कामांसाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भंडाऱ्याला 4,500 कोटी रुपयांचा निधी दिला असून मिळालेल्या निधीतून भंडारा जिल्ह्याला विकासाच्या दृष्टीनं पुढे नेता येणार आहे. जिल्ह्यातील मनोहर चंद्रिकापुरे आणि सहसराम कोरेटी या दोन माजी आमदारांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने शिवसेनावाढीला मदत होणार असल्याची माहिती भोंडेकर यांनी दिली आहे. दोन माजी आमदार आमच्या पक्षात जर येत असतील तर आमची ताकद वाढतोय, हा हेतूने आम्ही त्यांच्या प्रवेशाचा कार्यक्रम केलेला आहे. आणि नक्कीच साहेबांचा जो विश्वास आहे, साहेबांनी जो निधी दिलं, त्याच्या दूरदृष्टी आहे की ह्या भंडारा जिल्ह्यावरती फार मोठा अन्याय, फार मोठा बॅकलॉग आहे, तो भरण्यासाठी, तो दूर करण्यासाठी त्यांनी जो निधी दिलेला आहे. नक्कीच ह्या सगळ्या निधीच्या माध्यमाने, कामाच्या माध्यमाने आमचा भंडारा, आमच्या प्रगतीच्या एक पाऊल समोर कसं नेता येईल याचा आमचा प्रयत्न आहे. आणि त्यांचा आम्ही ऋणी आहोत की आम्हाला तेवढी निधी दिली आहे. आमच्याकडे रामनवमीचा कार्यक्रम आम्ही एप्रिल महिन्यामध्ये घेणार आहोत. तर दोन्ही कार्यक्रम एकासोबत व्हावं अशी माझा आग्रह होता साहेबांना, आणि तो आग्रह त्यांनी मान्य केला. आणि आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम जो आहे, हा कार्यक्रम आम्ही एप्रिल महिन्यामध्ये घेणार आहोत आणि ती आम्हाला तारीख देणार आहे. पुरंदर तालुका आणि त्याचबरोबर बारामती तालुक्यातील 36 गावांसाठीच कार्यक्षेत्र असलेल्या नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी काँग्रेसचे संदीप फडतरे यांची, तर उपसभापतीपदी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बाळासाहेब शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. आज सकाळी सभापती आणि उपसभापती पदाच्या उमेदवारीसाठी या दोघांचेच अर्ज प्राप्त झाल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीवर पूर्वीपासून अजित पवार गटाचा वरचष्मा राहिलाय आणि आजही तेच चित्र दिसून आलंय. यवतमाळच्या मारेगाव येथील प्रभाग 12 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचा विरोध झुगारून देशी दारूचे दुकान थाटले असल्याचा आरोप करत महिलांनी त्याविरोधात आंदोलन सुरू केले. शांतीचे प्रतीक असलेल्या बुद्ध विहाराजवळच असलेले हे दारूचे दुकान कायम बंद करा अशी मागणी करत मुख्यमंत्र्यांच्या बहिणींनी उपोषणाचे हत्यार उपसले. या गंभीर प्रकारावर प्रशासनाकडून नेमकी काय कारवाई केली जाते याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्यात. माझ्या वडिलांना न्याय मिळणे ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्यांच्या हत्येमधील एक आरोपी अद्याप फरार असून त्याला पकडण्याची तसेच कटात सहभागी इतर लोकांसह आरोपी करण्याची मागणी आम्ही सातत्याने करत आहोत. मात्र आम्हाला न्याय मिळत नसल्याने आमच्या कुटुंबासह संपूर्ण गाव अन्नत्याग आंदोलनात सहभागी झालंय, असं मत वैभवी देशमुख यांनी मस्साजोगमध्ये माध्यमांसमोर बोलताना व्यक्त केलंय. मी त्या दिवशी पण म्हणलं होतं, परीक्षा म्हणजे माझे वडील आमच्यासाठी इतकं होते की त्यांच्या पुढे आम्हाला म्हणजे दुसरं काही दिसतच नव्हतं. आणि जर आज ते आमच्यासोबत नाही आहेत, त्यांच्यावर जो अन्याय झालाय त्याविरुद्ध आम्ही फक्त न्याय मागतोय. आणि झालेल्या घटनापासून आज देखील आम्ही एकच मागणी करतोय की माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय द्या. आणि मला आज घडीला हे वाटतंय की माझ्या परीक्षेच्या पुढे सुद्धा माझ्या वडिलांना न्याय मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. पण या मागण्या अनेक, तुला पण माहित होत्या, तू अनेक दिवसापासून या यंत्रणेमध्ये लोकांना मागणी करतेस. व्यासपीठावरनं सुद्धा तू या संदर्भात जाहीर बोलली होतेस की कोणत्या प्रामुख्याने मागण्या आहेत की ज्या देशमुख कुटुंबीय म्हणजे तू स्वतः, तुझे घरचे सदस्य आणि अगदी गावातले लोक देखील मागत असताना प्रशासन पूर्ण करत नाही? जे अशा बऱ्याच काही मागण्या आहेत. सध्या एक आरोपी फरार आहे किंवा सरकारी वकिलाची मागणी असेल, अशा बऱ्याच खूप मागण्या आहेत. किंवा एक मुख्य पॉइंट आहे जो चाचानी मांडला आहे बी टीमचा, किंवा जो सह आरोपी आहे त्या
अशा म्हणजे ज्या पहिल्या दिवशीपासून आमच्या त्याच विनंत्या आहेत त्या आज देखील पूर्ण झालेल्या नाहीयेत. 2 महिने झालं तरी पण त्या पूर्ण होत नाहीयेत. त्यासाठी आम्हाला हे उचलावं लागलेलं पाऊल आहे आणि त्यासाठी खूप जणांचा सहभाग आहे. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची, लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. यवतमाळ जिल्ह्यात बेरोजगारीची समस्या गंभीर असून त्यामुळे गुन्हेगारी वाढते. यावर उपाय म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी रोजगार मेळाव्याचं आयोजन केले. ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत कौशल्य प्रशिक्षण व रोजगार देण्याचे काम पोलिसांकडून केलं जाते. यवतमाळमधील 16 तालुक्यात हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. खरोखर ज्या बेरोजगारांना सुवर्ण संधी आहे, ते जेवढे मुलं मुली आम्ही उभे आहोत, हे एकदम गोरगरिबांची मुलं आहेत. त्यांना कुठेतरी काम म्हणून एक सरकारांतर्फे एक शासनांतर्फे आपल्या कंपनीतून आपल्या घराचं उदरपोषण कसं करावं, त्यांना इथे एक मेळावा आहे. सर्वांनी खरोखरच SP साहेबांना आणि SP साहेबांना मी एक विनंती करतो, खरोखरच या सुवर्ण संधीचा आम्ही लाभ घेत आहोत. आणि या प्रयागराज येथील कुंभमेळ्यात जे श्रद्धाळू पोहोचू शकले नाहीत अशांकरिता भंडाऱ्यात पवित्र स्नानाचं आयोजन करण्यात आले. प्रयागराज येथील त्रिवेणी संगमावरील अमृत जल टँकर आज रात्रीपर्यंत भंडाऱ्यात पोहोचणार आहे. भंडारा शहरातील खाम तलाव परिसरात या कुंभ स्नानाचं आयोजन करण्यात आलंय. भाजपचे माजी खासदार सुनील मेंढे तथा सकल हिंदू समाजाच्या वतीनं त्रिवेणी संगमावरील अमृत जल भंडाऱ्यात आणून भाविकांना पवित्र स्नान करता येणार आहे. आपल्या सर्वांना कल्पना आहे, प्रयागराज येथे मकर संक्रांतीपासून तर महाशिवरात्रीपर्यंत महाकुंभ स्नानाचं पर्व चालू आहे. मी स्वतःही सहकुटुंब त्या पर्वामध्ये सम्मिलित होऊन गंगा स्नान करून आलो. सोबतच कल्पना आली की त्रिवेणी संगमावरचं पवित्र जल आपण भंडाऱ्यात आणून जे लोक प्रयागराज येथे जाऊ शकले नाहीत अशा लोकांना त्या गंगा जल स्नानाचा फायदा मिळवून द्यावा या उद्देशाने उद्या महाशिवरात्रीच्या पावन पर्वावरती भंडारा बहिरंगेश्वर मंदिर परिसरामध्ये आम्ही गंगाजल पूजन आणि गंगाजलद्वारे त्रिवेणी संगमाच्या जलद्वारे लोकांना स्नान अशा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. कोल्हापुरातून एक महत्त्वाची बातमी समोर आली. छावा चित्रपटावर भूमिका मांडल्यानंतर कोल्हापुरातील इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ब्राह्मण द्वेष पसरवत असल्याचा आरोप करत प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीनं मुख्यमंत्री फडणवीसांचं नाव घेत सावंत यांना फोन करून धमकी दिली आहे. जिथं असाल तिथं घेऊन ब्राह्मणांची ताकद दाखवू, तुम्ही किती मराठे एकत्र करा असं म्हणत इंद्रजित सावंतांना अवाच्य भाषेत शिवीगाळ करण्यात आल्याची माहिती इंद्रजित सावंतांनी फेसबुक पोस्टद्वारे दिली आहे. माझ्या फोनवर मोबाईलवर कॉल आला आणि जे काय झालं त्यानंतर त्याच्या
रेकॉर्ड केला त्याच्या अगोदर सुद्धा काही गोष्टी त्यानं बोलल्यानंतर मी कॉल रेकॉर्ड केला, कारण माझ्याकडे ट्रू कॉलर नव्हता. आज सकाळी मी ते केलं आणि त्याची वक्तव्य ही आक्षेपार्ह वाटल्यामुळे मी ते रेकॉर्ड चालू केलं आणि त्यानंतर मी फोन कट केला एकदा, परत पुन्हा फोन आला आणि त्यानंतर रेकॉर्ड मी चालू केलं. ते दोन्ही कॉलचे रेकॉर्ड मी कालच रात्री माझ्या एका मित्राकडे ते परत पाठवले फेसबुकला टाकण्यासाठी. जे करावं लागतं ते मला माहित नव्हतं ती टेक्नॉलॉजी काय आहे. ते एका मित्राने मला ते परत दोन्ही कॉल एकत्र जोडून दिले आणि मग ते फेसबुकला टाकले. रायगडच्या माडमध्ये वीरेश्वर महाराजांच्या छबिना उत्सवानिमित्त वाहतुकीत बदल करण्यात आले. वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी 25 फेब्रुवारी ते 3 मार्च पर्यंत महाड शहरांमधून येणाऱ्या जाणाऱ्या महाड आगाराच्या एसटी गाड्या शहरांमधून काही दिवस येणार नाहीत. शहरामध्ये वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक बंद राहणार असल्याने प्रवाशांनी पर्याय मार्गाने प्रवास करावा असं आवाहन महाड आगाराचे व्यवस्थापक रितेश फुलपागारे यांनी केलंय. महाड शहराचा छबिना उत्सव सुरू होत असल्यामुळे दिनांक 25/2/2025 ते दिनांक 3/3/2025 पर्यंत राप महाड आगाराची वाहतूक वळवण्यात आलेली आहे. सदर वाहतुकीचा मार्ग मुंबईकडून येणारी वाहतूक, माणगावकडून येणारी वाहतूक नातेखिंडी मार्गे बस स्टँडमध्ये येणार आहे आणि जाता येता दोघं साईडने नातेखिंडी मार्गे मुंबईकडे जाणारी वाहतूक हायवेवरून येणार आहे. परंतु ग्रामीण भागाची वाहतूक, सदर ग्रामीण भागाची वाहतूक छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि वीरेश्वर मंदिराकडे जाणारी वाहतूक ती बस स्थानक ते राजेवाडी फाटा, शिरगाव मार्गे दादली ते दादली शिरगाव, दापोली मंदनगड किंवा खेड कडे जाणारी वाहतूक त्या मार्गे जाणार आहे. सदर मार्ग बदलबाबत प्रवाशांनी दखल घेण्यात यावी ही नम्र विनंती. गोवा राज्यातून आणलेल्या विदेशी मद्याचे रिसायकलिंग करून विक्री करणाऱ्या रॅकेटचा यवतमाळ राज्य उत्पादन शुल्क विभागाने पर्दाफाश केलाय. यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथील एका बारमधून ही दारू विक्री केली जात होती. याची माहिती मिळताच उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकत 20 लाखांचा मद्यसाठा जप्त करून 2 जणांना ताब्यात घेतलं असून जयनारायण दुबे आणि ओम बाजपेयी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची, लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूया उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी.
गोंदियात आज सकाळी 8:45च्या सुमारास रेल्वेच्या टॉवर वेगन शेडमध्ये भरधाव वेगात आलेले इंजिन थेट मागच्या भिंतीला धडकले। या जोरदार धडकेत संपूर्ण भिंत कोसळली आणि लोखंडी शेडही जमिनोदस्त झाली। या अपघातात सुदैवाने कसलीही जीवितहानी झाली नाही। दरम्यान लोको पायलटने ब्रेक का लावला नाही, इंजिनचा वेग इतका जास्त का होता आणि लोको पायलट नशेत तर नव्हता ना, या सर्व बाबींची चौकशी सुरू असून अल्कोहोल चाचणीही केली जात असल्याची माहिती मिळते। घटनास्थळी जेसीबीच्या सहाय्याने मलबा हटवण्याचे काम सुरू आहे। खालापुरातील डान्स बारवर स्थानिक गुन्हे शाखेनं मोठी कारवाई केली आहे। तालुक्यातील समुद्रा बार, हॉटेल स्वागत, हॉटेल पूनम अशा 3 ठिकाणी ही कारवाई करण्यात आली। यात एकूण 78 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले। रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ धारगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही करण्यात आली आहे। यात बांगलादेशी व अल्पवयीन बारबालांना अटक करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीच्या आधारावरती स्थानिक गुन्हे शाखेनं खालापूर पोलीस ठाण्यामध्ये असणाऱ्या बारवरती रेड केलेले आहेत। त्यामध्ये समुद्र बार, स्वागत बार आणि पूनम बार या 3 ठिकाणी छापे टाकले। तेव्हा असं लक्षात आलं की बारबाला आक्षेपार हावभाव करून नृत्य करताना मिळालेले आहेत आणि त्या ठिकाणी काही कस्टमर्स पण होते। तर यामध्ये 3 बारमध्ये जे छापे पडले त्यामध्ये एकूण 78 लोकांच्या वरती कारवाई करण्यात आलेली आणि ही कारवाई जी आहे ही एकतर महाराष्ट्र पोलीस अधिनियम याप्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे आणि खालापूर पोलीस ठाण्यामध्ये रितसर गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वर शिर्डीहून इंदोरकडे जाणारी ट्रॅव्हल्स पलटल्याची घटना घडली आहे। दबाशी या गावाजवळ हा अपघात झाला। या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून 22 प्रवासी गंभीर जखमी झालेत। हंस खाजगी ट्रॅव्हल्सची बस शिर्डीहून रात्री इंदोरसाठी निघाली होती। यावेळी पहाटेच्या सुमारास ही बस पलटी होऊन अपघात झाला। जखमींना धुळे व शिरपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले। जळगावच्या चोपडा तालुक्यात गहू काढणीला सुरुवात झाली आहे। मोठमोठ्या यंत्रांचा वापर केला जात असल्याने गहू काढणीला वेग आलाय। मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा गव्हाच्या पेरणीत कमालीची घट झाली आहे। तसेच पाहिजे तसे उत्पन्न येत नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होताना दिसते। या बातमीचा वेळ झाली आहे। प्राईम टाइम बुलेटिन मध्ये इथेच थांबायची। तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट।